ही तिच्या वेणी इतल फुले, लक्ष्मणा तिचीच ही पाऊले. अशी ओळख पटून क्षात्रवृत्ती उचंबळून आलेले श्रीराम सीता शोधार्थ पुढे निघाले. तोच त्यांना एक पक्षी श्रेष्ठ रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. या गृध्र रूपधारी राक्षसानेच सीता भक्षण केली असली पाहिजे अशा कल्पनेनं श्रीरामांनी क्षुरसंज्ञक बाण त्याच्यावर रोखला. तेव्हा फेसांसह रक्त ओकीत असलेला तो पक्षीराज जटायू श्रीरामांना म्हणाला, मरणोन्मुख त्याला कारे, मारिसे पुन्हा रघुनाथा. अडविता खलाशी पडलो, पळविली रावणे सीता. अडविता खलाशी पडलो, पळविली रावणे सीता. पाहिली जधी मी जाता, रामाविण राज्ञी सीता. देवरही संगे नभता, मी बळे उडालो रामा. मी बळे उडालो रामा. रोखिले रथाच्या पंथा, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. तो नृशंस रावण कामी, नेतसे तिला का धामी. तो नृशंस रावण कामी, नेतसे तिला का धामी. जाणिले मनी सारे मी, चावलो तयाच्या हाता. चावलो तयाच्या हाता. हाणिले पंख हे माथा, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. रक्षिण्या राम राज्ञीसी, झुंजलो घोर मी त्यासी. रक्षिण्या राम राज्ञीसी, झुंजलो घोर मी त्यासी. तोडिले कवच मुकुटासी, लावूनच दिधले बाणा. स्पर्शून दिधला भाता, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. सर्वांगा दिधले डंखा, वज्रासम मारित पंखा. सर्वांगा दिधले डंखा, वज्रासम मारित पंखा. खेळलो द्वंद्व निशंक, पाडला सारथी खाली. खाई तो खराच्या नाथा, अडविता खलासी पडलो, पळविली रावणे सीता. सारून दूर देवीस, मोडिला रथाचा आस. भंगिले उभय चक्रास, ठेचाळून गर्दभ पडले. दुसऱ्याच्या थटुनी प्रीता, अडविता खलासी
खलासी पडलो पळविले रावणे सीता. हे पंख छेदल्यावरती मी पडलो धरणीवरती. हे पंख छेदल्यावरती मी पडलो धरणीवरती. ते थरथर कापे युवती, ते थरथर कापे युवती. तडफडाट माझा झाला, तडफडाट माझा झाला. तिज कवेत त्याने घेता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. मम प्राण लोचनी उरला, मी तरी पाहिला त्याला. मम प्राण लोचनी उरला, मी तरी पाहिला त्याला. तो गगनपथाने गेला, तो गगनपथाने गेला. लाडकी तुझी सम्राज्ञी, लाडकी तुझी सम्राज्ञी. आक्रंदत होती जाता, अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. अडविता खलासी पडलो पळविली रावणे सीता. पळविली रावणे सीता असे निश्चित सांगून पक्षीराज जटायूने देह ठेवला. त्याच्या मृतदेहाचे योग्य प्रकारे दहन करून श्री राम लक्ष्मण पुढे निघाले. त्यानंतर कबंध नावाच्या एका महाभयानक राक्षसाशी त्यांची गाठ पडली. तो शीर्षहीन राक्षस वास्तविक महातेजस्वी धनुपुत्र होता. राम लक्ष्मणांना ओळखल्यावर तो राक्षस म्हणाला, लक्ष्मणासह वर्तमान श्रीराम या वनात येऊन जेव्हा तुझे हात तोडतील तेव्हा तू स्वर्गात जाशील असे मला इंद्राने सांगितले. हे रामचंद्रा, तू मला मार आणि जाळून टाक. तू मला माझी सीता कुणा रावणाने नेली आहे त्याच्याविषयी साध्यत माहिती सांग. श्रीरामांनी त्याला विनंती केली. माझा देह दहन कर, मग सांगतो, कबंध म्हणाला. शेवटी राम लक्ष्मणांनी त्या कबंधाला एका खड्ड्यात नेऊन टाकला आणि त्याची चिता पेटवून त्याला भडाग्नी दिली. तेव्हा तो धूमरहित अग्नीसारखा पुनर्जात होऊन बाहेर आला. त्याने किष्किंधापती सुग्रीवाशी सख्य कर, म्हणजे तो तुला सहाय्य करेल आणि तुझ्या पत्नीचा शोध लावेल असे श्रीरामास सांगितले आणि पुढील मार्गही दाखवला. पंपा सरोवराच्या पश्चिम तीरावर पोहोचल्यावर श्रीरामांना शबरीचा आश्रम लागला. ती तपस्विनी अवर्णनीय उत्साहाने श्रीरामांना सामोरी झाली आणि म्हणाली, धन्य मी शबरी श्रीरामा, लागली श्रीचरणी आश्रमा, लागली श्रीचरणी आश्रमा, लागली श्रीचरणी आश्रमा. चित्रकुटा हे चरण लागता, किती पावने मुनी मुक्तता. वृक्षातळिया थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा, लागली श्रीचरणी आश्रमा, लागली श्रीचरणी आश्रमा. या चरणांच्या पूजे करिता नयनी प्रकटल्या
प्रक्षालन करा विस्मरा प्रवासातल्या श्रमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा गुरुसेवेतच झिजले जीवन विलेपनार्थे त्याचे चंदन रोमांचाची फुले लहडली वठला देह द्रुमा रोमांचाची फुले लहडली वठला देह द्रुमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा निज ज्ञानाचे दीप चेतवून करीते अर्चन आत्मनिवेदन अनंत माझ्या समोर आले लेवुनिया निमा अनंत माझ्या समोर आले लेवुनिया निमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा नैवेद्यापण काय देऊ मी प्रसाद म्हणून काय घेऊ मी आजच कोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा आजच कोरा घरी पातली भुके जली पौर्णिमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा सेवा देवा कंदमुळे पक्व मधुरशी बदरी फळे वनवेणी काय वाहणे याविन कल्पद्रुमा वनवेणी काय वाहणे याविन कल्पद्रुमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा क्षते खगांचे नभेत देवा मीच चाखिला स्वये गोडवा गोड तेवढी पुढे ठेविली फसवानच रक्तिमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्रीचरणी आश्रमा का सौमित्री शंकित दृष्टी अभिमंत्रित ती नभेत पुष्टी यावदनी तर नित्य नांदतो यावदनी तर नित्य नांदतो वेदांचा मधुरिमा लागली श्रीचरणी आश्रमा लागली श्री